सध्या आम्ही चोपडे जो आपल्या गोवा पर्यटन विकास महामंडळातर्फे या ठिकाणी दोन्ही रस्त्याच्या बाजूने सुशोभीकरण केलं होतं आणि 3 दगड एक आकर्षित आपण त्या ठिकाणी पाण्याचा कारंजा तयार करण्यासाठी एक स्थळ तयार केलं होतं आणि या ठिकाणी आपले देशाचे जे घटनाकार शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा या ठिकाणी उभारून खऱ्या अर्थाने या ठिकाणी आंबेडकर जयंती साजरी करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे। या भागातील काही मान्यवरांनी काही आंबेडकर प्रेमींनी या ठिकाणी रात्री या ठिकाणी आंबेडकर पुतळा उभारून या स्थळाला एक प्रकाशात आणण्याचा प्रयत्न केला होता। गोवा पर्यटन खात्याअंतर्गत करोडो रुपये खर्च करून या ठिकाणी जो पाण्याचा कारंजा तयार केला होता त्या ठिकाणी सरकारचं पूर्णपणे दुर्लक्ष झालं होतं। केवळ 3 दगड बसून सरकारने आणि गोवा पर्यटन विकास महामंडळाला काय साध्य करायचं होतं याचा आजपर्यंत पत्ता लागला नाही। सुरुवातीला या ठिकाणी हिरवळ होती, पाण्याचे कारंजे उडत होते, त्यावेळी अनेक पर्यटक नागरिक या ठिकाणी येऊन आपल्या सेल्फी फोटो काढत होते, चित्रीकरण करत होते, परंतु त्यानंतर पूर्णपणे या ठिकाणी दुर्लक्ष झालं आणि आंबेडकर जे प्रेमी आहेत त्या प्रेमींनी या ठिकाणी एक आंबेडकरचा पुतळा उभारून एक नवीन स्थळ निर्माण केलेलं आहे। मी निवृत्ती शिरोडकर इन गोवा 24 ताससाठी।